डॅडी तुम्ही ठीक आहात ना? ठीक. आणि इथून आम्हाला बाहेर कधी काढतो ते सांग. डॅडी ते परवा मॅजिस्ट्रेट समोर हजर राहायचंय, त्याचीच कल्पना द्यायला आलो तुम्ही. काय? जालिंदर निंबाळकरला कोर्टात खेचणार अजून जन्माला यायचंय. छत्री कुठं राहिला? एक काम वेळेवर करत नाही. आला आला छत्री आला. काय झालं तिकडं? तो सूर्य आला का वटणीवर? केस मागे घ्यायला तयार झाला का? घरी पोलीस आलेले बघून त्याच्या तोंडचं पाणी पळालं असणार ना. अरे बोल ना, काय झालं? हा सुद्धा माशी शिकली. हवं शत्रुभाईंनी लई मार खाल्लाय. त्या तुळजानं आणि सूर्यानं पोलिसांना कायद्याचा धाक दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतलंय. पोलिसांचं काय नाही हो, पण त्या दोघांनी आज सकाळपासून आमचं तोंडचं पाणीच पळवलंय. एक तरी बातमी चांगली ऐकायला मिळणार का आम्हाला? या अशी बेवडे ड्युटी आणि तो असा काम कमी आवाज जास्त. चिरंजीव, तुम्हाला तर तुमच्या बापाची काही काळजी आहे का? डॅडी, मला आता फक्त माझ्या बाटलीची काळजी. ती नसेल ना तो माझं टेन्शनच जात नाही हो. त्यामुळे सध्या आहे ना मी फक्त तिला जपणार. चिरंजीव, आम्ही एकटे पडलोय हो. मानावर या. अशी बेसावत राहिलात ना तर आयुष्यभर खितपत पडावं लागेल. सोडा मला काही बी फरक पडत नाही. जेव्हा माझे हाल चालू होते ना, काय केलं तुम्ही? अहो कुत्र्यागत मार खाऊन यायचो मी. तेव्हा कधी बाप म्हणून मध्ये पडला का? घेतली का कधी माझी बाजू?